उमरगा तालुक्यातील शेवटचे गाव दुधनाळ येथे अधिक मासानिमित्त पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे शिवमहापुराण कथा आयोजन 27 मे ते 2 जून दरम्यान तालुक्यातील दुधनाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमासाठी 80x40च्या भव्य स्टेजची निर्मिती करण्यात येत आहे. तर वॉटरप्रूफ मंडपाची जवळपास 5 एकर क्षेत्रामध्ये मंडपाची तयारी करण्यात येत आहे. त्यासोबतच सध्या मंडपाची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. यावेळी आयोजकाकडून विविध समितीची निर्मिती करण्यात आली आहे. या शिवमहाकथा पुराणाचे आयोजन राजेंद्र पाटील दुधनाळकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून यावेळी आयोजकाकडून मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी सागर राजेंद्र पाटील, मौजे दुधनाळ, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव इथे महाशिवपुराण कथेचे आयोजन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय कथावाचक श्री पंडित प्रदीप मिश्राजी यांचे कथा आयोजन केलेले आहे 27 मे ते 2 जून. ह्या कथेसाठी जे येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी आपण काय व्यवस्था केलेली आहे? त्याच्यासाठी आपण वॉटरप्रूफ मंडप मारलेला आहे. जर्मन हँगर त्याला म्हणतात. 2 लाख ते 2.5 लाख स्क्वेअर फूटचं जर्मन हँगर आहे आणि बाजूच्या साईडला आपलं साधं मंडप मारलेलं आहे. आपण मंडपमध्ये अंदाजे किती भाविक बसू शकतात? मंडपमध्ये अंदाजे 2.5 लाख ते 3 लाख भाविक बसू शकतात. अजून हे जे आपण स्टेज मारतात किती बाय कितीचा आहे? आपला जो स्टेज आहे तो 40x80चा स्टेज आहे. तिथे पुढे आपलं एक संगीत स्टेज आहे. परत एक आस्था मीडियाचं जे लाईव्ह चॅनल त्यांचं चालतं ते एक स्टेज आहे. आणि त्याबरोबर आता जे भाविक येतात त्यांच्या पार्किंगची व्यवस्था वगैरे किती भागात केलेली आहे? त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आपण एक 40 एकरच्या भागात केलेली आहे. म्हणजे आता जर समजा शिर्शीकडून किंवा निलंग्या साईडून आला तर तो पार्किंग कुठं करावं, उमरग्याकडून आला तो कुठं करावा, असं काय नियोजन? आपल्या मेन रोडलाच त्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे.